ते कुलप तोडलेले ते हातात आहे त्याच्या. हे मागच्या दरवाजाने आला चप्पल सापडली ना तुझी काही सापडली 11 आहे का एकाहत्तर आहे जेवढी कुलप तोडली तेवढी हातात तिच्या ते काहीतरी होते. हा टावेल दुसरा आहे हो त्याचा टावेल त्यांनी बरेच आणले होते. चप्पल बघा. आता घ्या चप्पल बघा. थोडस मागं घ्या, ते मधल्याकडे तर दिसते ना. मागे घ्या बरं. हो पुढे नाही, थोडं मागे पुढे बाबा. My bad totally. नमस्कार, मी ए.पी.एस. सागर पवार, गोडेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी. गोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये आज सकाळी आम्हाला 2 ते 3 ठिकाणी घरफोडी झालेल्याची माहिती मिळाली. सदर अनुषंगाने मी तात्काळ आमच्या टीमने वगैरे आम्ही सगळ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी एक रूट आहे आपला जुन्नरच्या बाजूचा आणि एक आहे खटकाळी मधला. तर साधारण जे लोक आपले इथं राहायला नाहीत, वास्तव्याला नाहीत, जे मुंबईला किंवा इतर परगावी राहिले, तर अशा ठिकाणी चोरीचा प्रकार घडलेला आहे. तर त्यामध्ये जे परिसरातले आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलेले आहेत, त्यामध्ये 3 संशयित दिसून येत आहेत. त्याबाबत आम्ही गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि इतर तपास देखील आम्ही करून लवकरात लवकर या आरोपींच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याची कारवाई करत आहे. या बाबतीत काय नुकसान वगैरे काय? प्रथमदर्शनी तर आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये 10 ते 15 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेलेल्याची माहिती मिळालेली आहे आणि राहायला लोक नसल्यामुळे इतर काही अजून मौल्यवान वस्तू होत्या किंवा नाही याबाबत परिपूर्ण माहिती मिळालेली नाही. पण ज्यावेळी ते सर्व नागरिक येतील त्यानंतर आपण योग्य ती त्यांची जी काही वस्तू गेलेल्या आहेत, साहित्य गेलेलं आहे त्याप्रमाणे तक्रार नोंद करू. प्रथमदर्शनी जी रक्कम वगैरे गेलेली ती माहिती मिळाली त्याप्रमाणे आणि जे काही दरवाजा तोडून वगैरे जे नुकसान केलेलं आहे त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करत आहे. नागरिकांना तुम्ही काय आवाहन करता? नागरिकांना मी या माध्यमातून आव्हान असं करतो की आपली जी काही बंद घरं वगैरे आपण ठेवून जातो तर त्यामध्ये कोणीही मौल्यवान वस्तू वगैरे आपल्या ठेवू नये आणि जे काही आहे त्याबाबत सुरक्षेबाबत आपण ते आजूबाजूचे नागरिक वगैरे यांना सुद्धा आपण शेजारच्या लोकांना माहिती द्यावी. तसेच आपले सेफ्टी डोअर वगैरे दरवाजांना लावून द्यावे, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे असावे जेणेकरून आपल्याला त्या घटना नक्की कधी झाली आणि कोणी केली याबाबत सुद्धा आपल्याला पुढे तपास करताना अडचण येणार नाही.